संभाजी भिडे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात। यावेळी देखील ते पुन्हा एकदा चर्चेत आले ते त्यांच्या एका वादग्रस्त विधानामुळे। यावेळी त्यांनी रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यासंदर्भात आणि वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यासंदर्भात भाष्य केलंय। रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा जो लाखो शिवप्रेमींसाठी श्रद्धेचं प्रतीक आहे, त्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। ते नेमकं काय म्हणालेत आणि त्याचा काय परिणाम होऊ शकतो याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। संभाजी भिडे, ज्यांना भिडे गुरुजी म्हणूनही ओळखलं जातं, हे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक आहेत। 1980च्या दशकात RSS मधून बाहेर पडून त्यांनी ही संघटना स्थापन केली, ज्याचा उद्देश होता छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार करणं। भिडे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर पूर्वी संभाजी भिडे यांनी अनेक वेळा वादग्रस्त विधान केली आहेत। उदाहरणार्थ, याच वर्षीच्या मार्च महिन्यात त्यांनी दावा केला होता की छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते, तर त्यांनी हिंदवी स्वराज्याचा विचार राबवला। या विधानाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र विरोध दर्शवला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य सर्वसमावेशक होतं असं खंडन केलं होतं। मात्र आता संभाजी भिडे पुन्हा एकदा चर्चेत आलेत। ABP माझाच्या वृत्तानुसार 23 मेला कोल्हापूर या ठिकाणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी एक विधान केलं, ज्याने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजवली। त्यांनी म्हटलंय की दरवर्षी 6 जून रोजी रायगडावर साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बंद करावा आणि तो तिथीप्रमाणे साजरा करावा। या मागचं कारण सांगताना भिडे यांनी दावा केलाय की 6 जून ही तारीख ऐतिहासिक दृष्ट्या पूर्णपणे अचूक नसावी। त्यांच्या मते तिथीप्रमाणे हा सोहळा साजरा करणं अधिक योग्य ठरेल। एवढंच नाही तर संभाजी भिडे यांनी याच वेळी रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याचाही मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला। त्यांनी ठामपणे सांगितलं की हा पुतळा काढू नये, कारण वाघ्या नावाचा कुत्रा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अंत्यसंस्कारात चितेत उडी घेतल्याची त्याची कथा सत्य आहे। यापूर्वी मार्च 2025 मध्ये कोल्हापूरचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी या पुतळ्याला ऐतिहासिक आधार नसल्याचं म्हणत तो काढण्याची मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती। संभाजीराजे यांचा दावा आहे की वाघ्याच्या कथेला कोणताही ठोस पुरावा नाही आणि हा पुतळा शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या पावित्र्याला धक्का लावतो। मात्र दुसरीकडे संभाजी भिडे यांनी या मागणीला तीव्र विरोध दर्शवलाय आणि राजकारणासाठी वाघ्याच्या मुद्द्याचा वापर करू नये असं आवाहन त्यांनी जनतेला केलंय। हा वाद आता पुन्हा तापण्याची शक्यता आहे, कारण दोन्ही बाजूंनी यावर आता तीव्र प्रतिक्रिया येत आहेत। आज पार पडलेल्या कार्यक्रमात भिडे यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याची तारीख बदलण्याची मागणी करताना तिथीप्रमाणे साजरा करण्यावर जास्त भर दिलाय। यामुळे शिवप्रेमी आणि इतिहास संशोधक यांच्यात मतभेद निर्माण झालेत। शिवराज्याभिषेक सोहळा हा 1674 मध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केल्याची आठवण करणारा एक महत्त्वाचा उत्सव आहे, जो रायगडावर दरवर्षी 6 जूनला मोठ्या उत्साहाने साजरा होतो। हजारो लोक या सोहळ्यासाठी रायगडावर जमतात। भिडे यांच्या मागणीमुळे हा उत्सव आयोजित करणाऱ्या संस्था आणि शिवप्रेमींमध्ये संभ्रम निर्माण झालाय। काहींचं म्हणणं आहे की तारीख बदलल्याने सोहळ्याचं महत्त्व कमी होऊ शकतं, तर काही जण भिडे यांच्या ऐतिहासिक अचूकतेच्या मुद्द्याला पाठिंबा देत आहेत। वाघ्या पुतळ्याचा वादही यामुळे पुन्हा पेटलाय, कारण संभाजीराजे यांच्या मागणीला विरोध करत भिडे यांनी या वाघाच्या कथेला पाठिंबा दिलाय। यामुळे शिवप्रेमी आणि इतिहासकारांमध्ये नव्या चर्चांना आता तोंड फुटलंय। संभाजी भिडे यांचं हे विधान आणि वाघ्या पुतळ्यावरील त्यांची भूमिका पुन्हा एकदा त्यांच्या विचारसरणीला अधोरेखित करते। पण यामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वातावरणात काय परिणाम होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? शिवराज्याभिषेक सोहळा तिथीप्रमाणे साजरा करावा की 6 जूनलाच ठेवावा? हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।